आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 3 गावठी अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूस जप्त, तिघे जेरबंद. पुणे शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 गावठी अग्निशस्त्र आणि 1 जिवंत काडतूस जप्त केलाय आणि तिघांना जेरबंद केलाय. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,20,500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना जांभूळवाडी पाझर तलावाच्या शेजारील मोकळ्या जागेत शरीनगर आंबेगाव खुर्द पुणे इथं 3 व्यक्ती अग्निशस्त्रांसह थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तिघांना शिताफिरत ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडनं 3 गावठी अग्निशस्त्र आणि 1 जिवंत काडतूस आढळून आलं. या कारवाईत अटक करण्यात आलेले 3 आरोपी आहेत भाजी विक्रेता राजन विनोद शहा, पानटपरी चालक अनिल कैलास चौधरी, गॅरेज चालवणारा प्रथम अरुण रेणुसे. तिन्ही आरोपी पुण्यातल्या धायरीगाव परिसरातले आहेत. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 14 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अवैध अग्निशस्त्रांविरोधात आंबेगाव पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होणार असून बेकायदे शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय.